नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम हा अभ्यासणार आहोत. पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम. सांगा पाहू, कुत्र्याची पिले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? विद्यार्थी मित्रांनो, कुत्र्याची पिले आणि कुत्र्याची आई यांच्यामध्ये काही सारखेपणा दिसतो का हे सांगायचं आहे. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? आता अळी आणि फुलपाखरू यांच्यामध्ये काही सारखेपणा दिसतो का ते आपल्याला सांगायचं आहे. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. सांगा पाहू, कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिले बाहेर पडतात. मांजरीची पिले अंड्यातून बाहेर पडतात का? तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल. मांजरीची पिले अंड्यातून बाहेर पडत नाहीत. मांजर स्वतः त्या पिलांना जन्म देते. प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिलू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोळी, सरडा यांसारखे प्राणी अंडी घालतात आणि त्यातून पिलांना जन्म देतात. कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणार नाहीत, म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंड घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. नवीन शब्द शिका. अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहायला अंडी उबवणे असे म्हणतात. त्यानंतर त्या अंड्यातून काही दिवसातून पिले बाहेर येतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिलू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्यावर अंगावर धावून जाते. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिलू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिलू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण असे म्हणतात. फुलपाखरांमधील रूपांतरण. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते ते आपण पाहू. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानातील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो.
त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. नवा शब्द शिकूया. कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडव्या प्रकाराचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानांवर रेशमासारखा धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवारातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगांवर केसासारखे तंतू असतात. माहीत आहे का तुम्हाला? स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांची ही अंडी सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्थेत असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय शिकलो? कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिलाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यांमधून अळी बाहेर पडते. तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे हे चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही सजीवांना आपण कधीही त्रास देणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनलला सबस्क्राईब करा.